मित्रांनो, भगीरथ IAS अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे. 8 ऑक्टोबर म्हणजे आजच्या दिवशी कंबाईन एक्झामिनेशन ही पार झाली. त्याच्या अंतर्गत विविध प्रकारच्या असलेल्या गोष्टी आपण बघितल्या आणि विविध प्रकारच्या असलेल्या सब्जेक्टचं डिस्क्रिप्शन बघितलं. भूगोल असेल, सायन्स असेल, अशा विविध प्रकारच्या असलेल्या गोष्टीच्या माध्यमातून तुम्हाला अंदाज बांधता येतोय की एक्झॅक्टली तुमचे क्वेश्चन्स किती बरोबर येत आहे आणि किती चुकताय आणि त्या संदर्भामध्ये आपण कुठं सिली मिस्टेक्स केलेल्या आहे. पेपर बघायला गेलं तर फार जनरल होता, फार मोठं त्या प्रकारचं असलेलं काही त्याच्यामध्ये असं आपण म्हणतो रॉकेट सायन्स अशा बिलकुल प्रकारचे तिथे क्वेश्चन्स विचारले नव्हते. अगदी स्ट्रेट फॉरवर्ड होते. अगदी काही म्हणजे आपण म्हणू की प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मधले कॉपी पेस्टेड क्वेश्चन होते असं म्हणायला पण हरकत नसावी. एवढ्या बाबतीमध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी सोप्या असतानाही देखील काही विद्यार्थ्यांना हा फार सोपा पण गेला असेल आणि काही विद्यार्थ्यांना काही कदाचित सिली मिस्टेकमुळे हा पेपर्स हा चुकीचा वाटत असेल. परंतु आपल्याला त्या संदर्भामध्ये ज्यावेळेस आपण म्हणतो की काही स्टॅटिक पोर्शन असता, काही तुमचे असलेले करंट अफेअर्स ओरिएंटेशन असता. मग ज्यावेळेस आपण स्टॅटिक पोर्शन बघतो तर स्टॅटिक पोर्शनचा असलेला अभ्यास हा तुमचा चुकता कामा नये. बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस आपण एखाद्या गोष्टीचा अभ्यास करतो तर तो अभ्यासाचा आवाका आणि अभ्यासाची पद्धत ही अशा पद्धतीने असावी की ज्याच्या माध्यमातून तुम्हाला एक्झॅक्टली तुमच्या असलेल्या अभ्यासाची डेप्थ कळाली पाहिजे. जर आपण जिओग्राफी बघितलं, त्या प्रकारचा पॉलिटी बघितलं, इकॉनॉमिक्स बघितलं तर एवढ्या पण प्रकारचे असलेले डायनामिक असे काही क्वेश्चन्स नव्हते. सरळ होते, सोपे देखील होते. मग अशा कॉन्सेप्टला स्टॅटिक पोर्शनला तुम्हाला कोणत्याही पद्धतीचा चुकता कामा नाही ही अपेक्षा होती, पण हरकत नसावी. परंतु त्या संदर्भामध्ये ज्यावेळेस आपण करंट अफेअर्सचा विचार करतो तर करंट अफेअर्समध्ये हे डायनामिझम तुम्हाला बघायला भेटतंय. ॲज इट इज ज्या प्रकारची अपेक्षा होती की तुमचं असलेलं सायन्स आणि तुमचं असलेलं करंट अफेअर्स आणि मॅथ आणि रिझनिंग ह्या 3 सब्जेक्टला किंवा त्या पर्टिक्युलर असलेल्या 3 विषयाला तुम्हाला हात घालता वेळेस तुम्हाला त्या प्रकारचं असलेलं डायनामिझम हे स्वतःमध्ये अडॉप्ट करावं लागतं. कारण की मॅथ असेल, रिझनिंग असेल, हा एक प्रोडक्टिव्ह पोर्शन असतो, परंतु कधी ज्यावेळेस तुमचं त्याचं परफेक्शन असणार आहे. जर तुमचं दुसरं उदाहरण घेतलं तर ज्यावेळेस तुम्ही सायन्स बघता तर सायन्स पण हा प्रोडक्टिव्ह आहे, परंतु त्याच्यामध्ये काही गोष्टी कॉन्सेप्च्युअल आहे, काही गोष्टी मगअप करायच्या आहे. आणि याच्यामध्ये ही सगळ्यात डिफिकल्ट पार्ट काही असेल तर तो म्हणजे तुमचा करंट अफेअर्स आहे. करंट अफेअर्सला तुम्ही कितीही वाचा, कोणत्याही पद्धतीने कोणत्याही बाजारातल्या पुस्तकांना हात लावत असाल तरीही तुम्हाला तिथं शाश्वती मिळत नाही. ही फॅक्ट आहे कंबाईनच्या एक्झाम पुरती. परंतु ह्या संदर्भामध्ये ज्यावेळेस आपण कंटिन्युअसली एकाच पुस्तकाचं वारंवार रिव्हिजन करतो त्यामधले असलेले बऱ्यापैकी क्वेश्चन्स हे सॉर्ट आउट होण्यामागचे असलेला आधारभूत मान्य करू शकतो आपण. मग अशा संदर्भामध्ये हा करंट अफेअर्सवर आधारित असलेले काही क्वेश्चन्स आपण डील करणार आहे. मग आता हा क्वेश्चन्स जे होते किंवा हे क्वेश्चन्स जे होते ते पर्टिक्युलर अशा ओरिएंटेशनने का विचारले तर त्यांनी सिंगल लाईन मध्ये जास्त क्वेश्चन विचारत होते. मग पहिला क्वेश्चन बघू. पहिला क्वेश्चन काय आहे? कोणत्या अंतराळ संस्थेने अंतराळातून शुक्राच्या पृष्ठभागाची पहिली दृश्यमान प्रकाश प्रतिमा प्रकाशित केली आहे? किंवा त्याला इंग्लिशमध्ये वाचलं तर काय आहे? विच स्पेस एजन्सी हॅज रिलीज द फर्स्ट विजिबल लाईट्स इमेजेस ऑफ अ सरफेस ऑफ अ व्हिनस फ्रॉम द सरफेस. हा फार मोठा त्या प्रकारचं असलेलं एक आपण म्हणू की त्या संदर्भामध्ये इनोव्हेटिव्ह काहीतरी आयडिया होती. त्या संदर्भामध्ये त्या प्रकारच्या असलेल्या गोष्टीच्या माध्यमातून आपल्याला पर्टिक्युलर तुमच्या असलेल्या शुक्राच्या पृष्ठभागाची काय करायची होती? पाहणी करायची होती. मग त्याच्यासाठी असलेलं ती एक संस्था, त्या संस्थेचं नाव काय आहे? नासा, जी की US गव्हर्नमेंटच्या अंडरमध्ये काम करते. त्या नासा संस्थेने पहिल्यांदा शुक्रच्या पृष्ठभागाची असलेली व्हिजिबल अशा प्रकारची प्रतिमा घेण्यासाठी काय केलं होतं? तिथं तयार केलं होतं स्पेसक्राफ्ट. आणि त्या स्पेसक्राफ्टच्या माध्यमातून किंवा त्या प्रकारच्या सॅटेलाइटच्या माध्यमातून तिथं त्या गोष्टी सॅटेलाइट्स केल्या होत्या. नासा असणार आहे. नेक्स्ट आहे दुसरा क्वेश्चन, तो म्हणजे काय? सस्टेनेबल इंटरनॅशनल फायनान्सिंग स्कीम. काय आहे? सस्टेनेबल इंटरनॅशनल फायनान्स स्कीम इज असोसिएट विच ग्लोबल असोसिएशन. म्हणजे अशा प्रकारचं असलेलं सस्टेनेबल इंटरनॅशनल फायनान्सिंग स्कीम कोणत्या जागतिक संघटनेशी काय आहे? संबंधित आहे. हा डायरेक्टली तुमचा असलेला इंटरनॅशनल इकॉनॉमिक्सचा पोर्शन आहे. म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस इकॉनॉमिक्स स्टडी करायची आहे ती भारताच्याही व्यतिरिक्त तुम्हाला जागतिक स्तरावर काय घडामोडी चालू आहे त्याच्यासाठी तुम्हाला करंट अफेअर्स हा असा मदत करतो. मग ह्या संदर्भामध्ये विचारलं काय की सस्टेनेबल इंटरनॅशनल फायनान्सिंग स्कीम ही स्कीम कोणत्या असलेल्या ग्लोबल असोसिएशन सोबत रिलेटेड आहे? तर त्याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो G20 आहे.
काय झालं की ज्या संदर्भामध्ये आपण विविध प्रकारच्या असलेल्या गोष्टी बघितल्या की जसं की फॉर एक्झाम्पल त्या संदर्भामध्ये नॅचरल कॅलॅमिटीज असेल, त्या प्रकारचा करोना पॅन्डेमिक सिच्युएशन असेल किंवा कोणतीही अशी नैसर्गिक आपत्ती असेल की ज्याच्या माध्यमातून संपूर्ण जग कुठंतरी एक अशा संकटात कोसळलं होतं की ज्याच्या माध्यमातून त्या देशाला बाहेर निघता येत नव्हतं. मग अशा संदर्भामध्ये जे सबळ राष्ट्र होते, सबळ देश होते, ह्या सगळ्या देशांनी त्यांची अर्थव्यवस्था ही व्यवस्थितरित्या पाय रुजून व्यवस्थित त्याची घडी बांधली होती. परंतु आज पण अशा प्रकारचे जे स्मॉल लीस्ट डेव्हलप कंट्रीज असेल किंवा त्या लीस्ट डेव्हलप कंट्रीजच्या माध्यमातून त्यांची असलेली स्वतःची इकॉनॉमी ते स्टेबल करू शकत नव्हते. मग अशा प्रकारच्या असलेल्या देशांना आर्थिक मदत करणे आणि त्या प्रकारची असलेली ग्लोबल कोणतीही जर नॅचरल कॅलॅमिटी येत असेल तर त्याच्यासाठी एक अशा प्रकारची संबंधित तयारी करून ठेवणे की ज्याच्या माध्यमातून आपल्याकडे कोणताही पुढे येणारा जे संकट असेल त्याला आपण समोर जाता येईल. अशा प्रकारचं असलेल्या G20च्या परिषदेमध्ये सस्टेनेबल इंटरनॅशनल फायनान्सिंग स्कीम ही स्कीम काय केली, लॉन्च केली होती. याच्या अंतर्गत जे लीस्ट डेव्हलप कंट्रीज असेल त्या सगळ्या देशांना आपण अर्थसहाय्य असेल, मेडिकलची सुविधा असेल किंवा विविध प्रकारच्या सगळ्या गोष्टीची पूर्तता ह्या माध्यमातून केल्या जाणार आहे. मग याचं आन्सर काय असणार आहे, तुमचं असलेलं G20. पहिलं याचं काय असणार आहे, आन्सर असणार आहे. तिसरा क्वेश्चन काय आहे, तिसरा क्वेश्चन हा तुमचा रिलेटेड आहे त्या संदर्भामध्ये करंट अफेअर्सशी. परंतु करंट अफेअर्स म्हटलं की आपल्याला तुम्हाला फक्त 2021 ची एक्झाम किंवा तुमची 22 ची एक्झाम आणि त्याच्या पूर्वी असलेला 1 वर्ष असं ग्राह्य न धरता समग्र अभ्यास हा तुमचा एवढ्या ताकदीचा पाहिजे की तुम्हाला 2019 मध्ये झालेले बदल तुम्हाला लक्षात यायलाच पाहिजे. मग त्याच्यासाठी असलेलं त्या प्रकारचा असलेला कायदा तो कोणता होता, ग्राहक संरक्षण कायदा. कधीचा आहे तो, 2019चा. म्हणजे आता तुम्हाला 2019चे पण काही फॅक्ट्स आणि फिगर हे लक्षात ठेवावं लागणार आहे किंवा त्याचे प्रोव्हिजन्स तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार आहे. मग याने विचारलं काय होतं, ग्राहक संरक्षण कायदा 2019 मध्ये झालेले जो कायदा आहे त्याच्यातलं चुकीचं कोणता विधान आहे. मग चुकीचं म्हटल्यावर लक्ष ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो, चुकीचा शब्द विचारला की आपल्याला पहिलं त्या संदर्भामध्ये बरोबर कोणते कोणते आहे ते तुम्हाला आयडेंटिफाय झाले पाहिजे. मग साहजिकच आहे 2019चा कायदा आहे तर त्याचे ऑप्शन्स काय काय दिले होते त्यांनी. मग काय असणार आहे, हा कायदा 20 जुलै 2020 पासून काय झाला, लागू झाला. एक आपण लॉजिकने जर सॉल्व्ह करायला गेलं तर आपल्याला काय दिसून येत आहे की ह्या संदर्भामध्ये तुमचं असलेलं इयर कधी झालंय 2019 ला, तर मिनिमम इट विल बी टेक द लिटिल 1 years टू इम्प्लिमेंट द फॉर नेक्स्ट फायनान्शियल इयर. मग अशा प्रकारचं नेक्स्ट फायनान्शियल इयर पासून इम्प्लिमेंट करण्यासाठी 2020 हे लागू शकतं. हे लॉजिकनी बरोबर आहे. दुसरं काय असणार आहे, ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवरील अनुचित व्यापार प्रतिबंध नियमांचा समावेश या कायद्यामध्ये करण्यात आलेला आहे. सगळ्यात महत्वाचं, आपल्याकडे पूर्वी असलेला 1986 चा जो कायदा होता 1986 चा कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट, तो कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट वॉज कन्सिडर ॲज ओनली फॉर द ऑफलाईन ट्रेडिंग कंपनीज किंवा ऑफलाईन जो बिझनेस कॅरी आउट केला जातो त्याच्यासाठी होता. परंतु लेटर ऑन 2019 मध्ये जेवढे पण आता ई कॉमर्स आपल्या संदर्भात वाढत चाललं आहे, जसे की तुमचं फ्लिपकार्ट असेल, अमेझॉन असेल, मग याच्या माध्यमातून जेव्हा तुम्ही ई कॉमर्सच्या माध्यमातून एखादा व्यवहार करताय आणि त्या व्यवहाराअंतर्गत एखाद्या कस्टमरला त्या प्रकारची असलेली काही उपभोक्त्याच्या गोष्टीमध्ये प्रॉब्लेम्स क्रिएट होत असेल तर आतापर्यंत त्या कायद्याच्या अंतर्गत म्हणजे कोणत्या 1986च्या कायद्याच्या अंतर्गत त्या प्रकारची प्रावधान ही केलेली नव्हती. म्हणून 2019 मध्ये ह्या कायद्यामध्ये बदल करून सगळ्यात महत्वाचा असलेला ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवरील असलेला जो अनुचित व्यापार आहे त्या अनुचित व्यापाराला काय करण्यात आलेलं आहे, कर्ब करण्यात आलंय किंवा त्याला सेटल डाऊन करण्यात आलंय. आणि अशा प्रकारचा ह्या कायद्यामध्ये याची अंमलबजावणी केली आणि सांगितलं काय की आपल्याकडं जे पण रेट्रसल मेकॅनिझम असेल, जे पण तक्रार निवारण यंत्रणा असेल, त्या सर्व तक्रार निवारण यंत्रणेअंतर्गत तुमच्या असलेल्या ई कॉमर्स मध्ये पण काय केलं जाणार आहे, इन्क्लूड केला जाणार आहे. मग सेकंड ऑप्शन पण काय असणार आहे, बरोबर असणार आहे. मग ह्या संदर्भामध्ये आता बघा चुकीचे विचारलेलं आहे. ए आणि बी तर आपल्याला कन्फर्म माहिती झालंय, मग ए आणि बी आहे का, नाही. मग त्या संदर्भामध्ये साहजिकच आहे उरलं कोणतं, सी. तुम्हाला माहित जरी नसेल तरी तुम्हाला हे 2 स्टेटमेंट हे परफेक्टली माहिती असायलाच पाहिजे. मग तिसरं स्टेटमेंट तरी वाचून घेऊ आपण की ग्राहक विवाद निवारण आयोगाच्या नियमानुसार 10 लाख रुपयापर्यंतच्या तक्रारीचे कुठलेही शुल्क आकारले जाणार नाही. नाही, तसं नाही विद्यार्थी मित्रांनो, तिथं 10 लाखाच्या ऐवजी काय आहे, 5 लाख आहे. काय आहे, 5 लाख. म्हणजे तुम्हाला असलेलं 5 लाख रुपयापर्यंत मुभा असेल
की तुमचं जर मॅटर 5 लाखाच्या आत असेल, 5 लाखापर्यंत असलेल्या एखाद्या गोष्टीची जर तुम्हाला कंप्लेंट दाखल करायची असेल तर दॅट टाइम्स यू शुड नॉट बी पेड द एनी काइंड ऑफ रुपीज ॲज अ पिटिशनर. तुम्हाला पिटिशनर म्हणून त्या प्रकारचा पैसा इश्यू करावा लागत नाही. पण अनलेस अँड अंटिल जर तुमचं असलेलं त्या प्रकारचं जर अमाऊंट किती असेल 10 लाखाच्या वरती असेल, यू हॅव टू पेड द त्या प्रकारचं असलेला शुल्क तुम्हाला पेड करावाच लागतो आणि त्याच्यानंतर ते पिटिशन काय केलं जाते, ग्राह्य धरल्या जाते. मग साहजिकच याचं उत्तर बरोबर हे आहे, त्यांनी विचारलेलं चुकीचं. मग चुकीचं काय आहे, सी आहे, म्हणजे विधान क्रमांक 4 असणार आहे या क्वेश्चनचं आन्सर. पुढचा क्वेश्चन आहे काय, नुकताच प्रक्षेपित केलेला NROL 85 हा कोणत्या देशाचा गुप्तचर उपग्रह आहे. कसा आहे, गुप्तचर उपग्रह. एक लक्ष ठेवा विद्यार्थी मित्रांनो की असे काही फॅक्च्युअल डेटा आले तरी अपेक्षित नसतं की तुम्हाला हे क्वेश्चन डील करता येईलच. असे काही क्वेश्चन जर तुम्हाला अननोन वाटत असेल, तुम्ही कधी रीड केलेलं नसेल, कधी तुमच्या नजरेखालून गेलेलं नसेल, दॅट टाइम्स मेक शुअर दॅट की तुम्हाला हे क्वेश्चन्स नाही जरी डील केले तरीही चालतं. कारण की अशा क्वेश्चन्सला तुम्ही कितीही रीड करा, कोणतंही साहित्य वापरा, तरी तुमचे असे क्वेश्चन्स डील होऊ शकत नाही. त्यामुळं असे क्वेश्चन्स तुम्ही बिंदासली स्किप जरी केलं तरी चालतं. आता तुम्ही म्हणशाल सर हे स्किप करायला गेलं तर बाकीचे पण स्किप करायचे नाही. जर तुम्हाला अनलेस अँड अंटिल सर्व तुमची बौद्धिक ताकद लागत नसेल आणि त्या प्रकारचा टाइम मॅनेजमेंट होत नसेल तर असे क्वेश्चन जरी स्किप केले तरी चालणार आहे. तरी आपण ह्या संदर्भामध्ये बघू की काय आहे की नुकताच प्रक्षेपित केलेला कोणता NROL 85 हा कोणत्या देशाचा गुप्तचर उपग्रह आहे. मग गुप्तचर उपग्रह म्हणजे काय की असं सॅटेलाइट्स आहे की ज्याच्या माध्यमातून तुमच्याकडे असलेली जी सिक्युरिटी कॅम्पेनिंग आहे ती सिक्युरिटी कॅम्पेनिंग अशा प्रकारे स्ट्रॉंग केल्या जाते की ज्याच्या माध्यमातून तुम्हाला बारकातल्या बारकाई हालचाली जे की देश विरोधात असेल किंवा त्या प्रकारच्या असलेल्या कोणतीही गोष्ट असेल जे की तुमची असलेली अंतर्गत सुरक्षता किंवा बाह्य सुरक्षतेवर काय आहे तिथं घातपात होण्याची शक्यता असेल, असा प्रकारचा हा उपग्रह जो की गुप्तचर पद्धतीने तयार केलेला असेल किंवा त्याची सर्व्हिलिंग त्या प्रकारची असेल, तर अशा प्रकारचा उपग्रह कोणी केलेला आहे, US गव्हर्नमेंटने केलेला आहे. थोडं एक लॉजिक लावू शकतो की आपल्याला माहिती आहे की US गव्हर्नमेंट आफ्टर द 9/11 जो 9/11चा हल्ला झाला होता त्या 9/11च्या हल्ल्यानंतर खूप कॉशियस झालेलं आहे प्रत्येक सिक्युरिटीच्या बाबतीत. म्हणून बघा प्रत्येक त्याचं असलेलं कोणतीही जी ऍक्शन असेल ती एवढी कॉशियसली असते की त्याचं प्रत्येक इच अँड एव्हरी थिंग्स और इच अँड एव्हरी स्टेप्स हॅज बीन टेकन फॉर द प्रोटेक्शन ऑफ देअर कंट्रीज. सो दॅट अशा प्रकारचं असलेलं हे गुप्तचर उपग्रह US गव्हर्नमेंटनी तयार केलेला आहे. अशा प्रकारचे आपल्याला करंट अफेअर्स जेव्हा आपण रेग्युलर बॅचेसमध्ये घेतो तर त्या संदर्भामध्ये ह्या गोष्टी आपण इंटरलिंक करून सांगत असतो. ठीक आहे, चलो नेक्स्ट पुढचा क्वेश्चन आहे, ओमिक्रॉन प्रकार हा शोध घेणारा भारतीय पहिले RT-PCR किट ओमिश्युअर कोणत्या कंपनीने विकसित केलेले आहे. जर इंग्लिशमध्ये वाचलं तर काय, इंडियाज फर्स्ट RT-PCR किट to detect the Omicron variant named Omissure is developed by the which company. सिंपल आहे, करोनाची पॅन्डेमिक सिच्युएशन, करोनानंतर वेगवेगळे व्हेरियंट्स त्याचे आले आणि वेगवेगळ्या व्हेरियंट्सच्या माध्यमातून तुम्हाला ते डिटेक्ट करणं गरजेचं होतं. मग जसं RT-PCR टेस्ट ही आपल्याला पहिल्यापासून माहिती होती, परंतु ओमिक्रॉन नवीन जेव्हा व्हेरियंट इथं त्या संदर्भामध्ये संसर्ग पसरत होता तर त्या संदर्भामध्ये कोणती अशी संस्था होती की जिच्या माध्यमातून तुमच्याकडे असलेल्या ओमिक्रॉन ह्या व्हेरियंटचं असलेलं ॲश्युरन्स कळत होतं की दिस व्हेरियंट इज कन्सिडर ॲज अ ओमी व्हायरस. मग अशा प्रकारचं असलेलं ओमिक्रॉन हा व्हायरस त्या प्रकारचा असलेल्या शोधता वेळेस ओमिश्युअर नावाचं एक काय केलं होतं, किट डेव्हलप केलं होतं. त्या किट कोणी डेव्हलप केलं याच्यावर क्वेश्चन विचारला तर ती किट डेव्हलप केली होती आपल्या होममेड्स असलेल्या टाटा MD यांनी. कोणी केलं होतं, टाटा MD यांनी केलं होतं. म्हणजे टाटाची असलेली जी रिसर्च अँड डेव्हलपमेंट विंग्स आहे त्याच्या अंतर्गत त्या सगळ्या गोष्टी काय केल्या होत्या, डेव्हलप केल्या होत्या. म्हणजेच कुठेतरी त्या प्रकारची असलेली ही आपण म्हणू की इट इज अ कन्सिडर ॲज अ आपल्या भारताच्या संस्थेने याला काय केलं होतं, डेव्हलप केलं होतं. मग काइंड ऑफ दॅट सिच्युएशन हॅज बीन अरायझेस फॉर दॅट रिड्युसिंग दॅट व्हेरियंटनेस, म्हणून आपण काय केलं होतं, ह्या प्रकारच्या संस्थेला त्या प्रकारे तिथं संशोधनास वाव देण्यात आलेला आहे. आता नेक्स्ट आहे पुढचा क्वेश्चन, सिंपल आहे, खालील वर्णावरून व्यक्ती ओळखा. कंटिन्युअसली याच्यावर क्वेश्चन विचारता बरं विद्यार्थी मित्रांनो की एखाद्या व्यक्तीचं त्या प्रकारचं डिस्क्रिप्शन देणार आणि आफ्टरवर्ड्स डिस्क्रिप्शन दिल्यानंतर तुम्हाला द पर्सन हु इज बिलॉंग फ्रॉम अँड व्हॉट दे वेर अचिव्हेट
मग अशा प्रकारच्या गोष्टीवर तिथं भाष्य केलं जातं. मग अशा प्रकारच्या गोष्टीसाठी त्या खालील दिलेल्या व्यक्ती आणि त्यांनी असलेल्या वर्णावरून काय आहे, कोणती व्यक्ती आहे ते ओळखायला सांगितलेले. मग काय सांगितलेलं आहे, 2013 मध्ये त्यांनी प्रथम माई या चित्रपटामध्ये काय केलंय, काम केलेलं आहे. ग्रॅमी पुरस्कारकरिता नामांकन मिळवलेल्या पहिल्या भारतीय गायिका आहे, म्हणजे आता साहजिकच आहे त्या प्रकारचं असलेल्या गायिकाच असणार आहे. त्याच्यानंतर त्यांना नुकतेच महाराष्ट्र भूषण 2021 ने काय केलं आहे, सन्मानित केलेलं आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, कदाचित तुम्हाला अशा प्रकारचे असलेले क्वेश्चन जेव्हा डील केला जाता तर साहजिकच आहे वरचे दोन जे स्टेटमेंट आहे ते कदाचित तुमच्या कधी वाचण्यात नसेल आले, कदाचित तुमच्या त्या प्रकारच्या अननोन असेल, परंतु रिसेंट करंट अफेअर जेव्हा वाचो त्यावेळेस व्यक्ती असेल, व्यक्तींचे पुरस्कार असेल किंवा व्यक्तीने केलेल्या कृतीबद्दल त्याचा जर काही कोणत्या प्रकारे तिथं मान सन्मान करत जात असेल तर अशा गोष्टीचा असलेला अभ्यास हा तुमच्या मुखगत असायला पाहिजे. कारण की अशावरचे क्वेश्चन्स हे हमखास विचारण्याची काय असते, दाट शक्यता असते. मग अशा प्रकारच्या असलेल्या वेळेस महाराष्ट्र भूषण 2021 कोणाला भेटला आहे हे तुम्हाला माहिती असणं अपेक्षित होतं. मग अपेक्षित होत असल्यामुळं साहजिकच आहे त्या प्रकारचं असलेलं सी ऑप्शन वरून जर तुम्ही गेले तर तुम्हाला कोण दिसणार आहे, आशा भोसले. भोसलेताई आपल्याला त्या प्रकारचे असलेले हे त्यांना भेटलेलं आहे. आलं लक्षात. अशा प्रकारचा क्वेश्चन फक्त आपण एका गोष्टीहून त्यांना डिटेक्ट करू शकतो, कोणता आहे, महाराष्ट्र भूषण 2021 कोणाला भेटलेला आहे. कारण की 2015 नंतर डायरेक्ट 2021 ला देण्यात आलाय, मध्यंतरी देण्यात नव्हता आला, त्यामुळे हा क्वेश्चन डायरेक्ट तिथं विचारलेला आहे. आलं लक्षात. आता पुढचा क्वेश्चन इकॉनॉमिक्सशी रिलेटेड करंट अफेअर्स होतं आणि ऑलॉंग विथ दॅट त्या प्रकारचा हा खूप सुंदर असा क्वेश्चन त्यांनी फ्रेम केला होता. मला अपेक्षित नव्हतं की कंबाईनच्या एक्झाम मध्ये क्वेश्चन येणार आहे. एक लक्षात ठेवा, तुमची एक्झामिनेशन आता डायनामिक होत चालली आहे आणि तुमच्या असलेल्या एक्झामिनेशनची रिक्वायरमेंट करंट अफेअर्सची पण ही वेगळ्या पद्धतीने डिमांड होत चालली आहे. मग त्यामुळे तुम्हाला UPSC लेवलचे असलेले करंट अफेअर्स पण कदाचित हाताळण्याची शक्यता आता वाढवावं लागणार आहे. कारण की असा क्वेश्चन मी अपेक्षित केला होता की UPSC ला विचारेल, परंतु त्यांनी कंबाईनला विचारला. मग क्वेश्चन काय होता, कोणत्या संस्थेने चेक पेमेंटसाठी पॉझिटिव्ह पे सिस्टीम्स ही विकसित केलेली आहे. आता पॉझिटिव्ह पे सिस्टीम्स काय आहे त्या संदर्भामध्ये पहिलं तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, कारण की इकॉनॉमिक रिलेटेड आहे आणि करंट रिलेटेड असल्यामुळे ह्या गोष्टी सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता त्याचं उत्तर काय आहे, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. काय आहे, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. थोडक्यात त्याची माहिती देऊ शकतो मी तुम्हाला. त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, जर तुमचं असलेलं ट्रान्झॅक्शन फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीने 5 लाखापेक्षा काय आहे, 5 लाखापेक्षा जर कोणता मोठा चेक कोणाला दिला असेल, फॉर एक्झाम्पल ए व्यक्तीने बी व्यक्तीला 7 लाखाचा काय दिलाय, चेक दिला आहे. किती लाखाचा, 7 लाखाचा, म्हणजे 5 लाखाच्या वरती. तर ए व्यक्तीला त्या प्रकारची पूर्ण डिटेल काय, डिटेल माहिती त्या प्रकारच्या असलेल्या बँकेमध्ये काय करावं लागणार आहे, सबमिट करावं लागणार आहे की मी चेक कोणाला दिला आहे, चेक ऑफ इश्यूज डेट काय आहे, त्याचं तुमचं त्या प्रकारचं असलेलं ॲग्रीमेंट झालंय का, कोणतं काय काय आहे, सगळ्या गोष्टीची इत्थंभूत माहिती तुमच्या असलेल्या बँकेला तिथं सादर करावी लागती. मग ज्यावेळेस हा बी व्यक्ती तुमच्या बँकेमध्ये जाईल आणि तो चेक विड्रॉ करेल तर त्यावेळेस ती बँक त्या बी व्यक्तीला विचारेल की तुम्ही कशासाठी घेतला आहे, आपण ज्याला म्हणतो क्रॉस चेक करणे. त्या क्रॉस चेकच्या माध्यमातून त्या प्रकारे त्या व्यक्तीच्या हातामध्ये ते 7 लाख रुपये दिल्या जाणार आहे. ही सिस्टीम आता आपण इंडियन गव्हर्नमेंटनी इश्यू केली होती आणि याच्या बऱ्यापैकी असलेल्या बँकेने, जसं बँक ऑफ बडोदरा असेल, त्या प्रकारचा असलेला PNB बँक असेल किंवा SBI असेल, यांनी हळूहळू काय केले, आता याची अंमलबजावणी चालू केली आहे. त्यामुळं पॉझिटिव्ह पे सिस्टीम हे काय आहे हे आपल्या जे करंट अफेअर्स लेक्चर्स होते डेली बेसिसवर त्याच्यामध्ये आपण बऱ्यापैकी कव्हर केलेले आहे. मग अशा प्रकारचे असलेल्या ह्या पॉझिटिव्ह पे सिस्टीमच्या बद्दल क्वेश्चन ॲज इट इज तसा उतरलेला आहे. आलं लक्षात. चलो नेक्स्ट पुढचा क्वेश्चन आहे, भारताच्या महत्वाकांक्षी गगनयान या अंतरिक्ष मोहिमेला खालीलपैकी कोणत्या देशाचे महत्वपूर्ण काय आहे तिथं सहकार्य लाभलेलं आहे. आता एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, हा क्वेश्चन थोडा ॲम्बिग्युटेड आहे. बरं, ॲम्बिग्युटेड याच्यासाठी म्हणतोय की ह्या संदर्भामध्ये 2 देश तिथं कार्यरत होते. एक होते तुमचा असलेला रशिया आणि दुसरे होते फ्रान्स. काय होते, रशिया आणि फ्रान्स होते. मग आता ह्या संदर्भामध्ये तिथं त्यांनी विचारलेलं काय आहे की गगनयान ह्या अंतरिक्ष मोहिमेला खालीपैकी कोणत्या देशाचे महत्वपूर्ण सहकार्य लाभलेले आहे. जर इंग्लिश मध्ये वाचलं तर काय आहे, द फॉलोइंग कंट्री हॅज प्रोव्हाइडेड
शब्द काय आहे? इन्स्ट्रुमेंटल सपोर्ट टू इंडिया ॲट अम्बिशियस स्पेस मिशन ऑफ अ गगनयान. मग आता इथं शब्द काय आहे? इन्स्ट्रुमेंटल सपोर्ट आहे. काय आहे? इन्स्ट्रुमेंटल सपोर्ट. मग इन्स्ट्रुमेंटल सपोर्ट जेव्हा आपण शब्द वापरतो तर त्या संदर्भामध्ये रशिया इथं असायला पाहिजे. इन्स्ट्रुमेंट पाठवणे, इन्स्ट्रुमेंटच्या आधारावर तुम्ही त्या प्रकारचा असलेला उपग्रह वरती पाठवणे. कारण की गगनयानमध्ये आपण पहिल्यांदा मानव विरहित न करता मानवासहित आपण काय करणार आहे? वरती पाठवणार होतो. एमपीएससी मध्ये याच्यावर क्वेश्चन येऊन गेलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे त्यांनी तिथलचा क्वेश्चन वेगळ्या फॉर्म मध्ये पण गगनयानवरच क्वेश्चन विचारला होता. त्यामुळे हे अपेक्षित होतं की कंबाईन मध्ये असा क्वेश्चन विचारणार आहे. त्यामुळं हा तुम्हाला माहिती असणं अपेक्षित होतं. परंतु इथे शब्द फिरवला, त्यांनी विचारलं काय? इन्स्ट्रुमेंटल सपोर्ट. मग इन्स्ट्रुमेंटल सपोर्ट जर म्हटलं असतं तर पर्टिक्युलर रशिया पाहिजे होतं, पण रशिया आहे का इथं? नाही. मग याचा असलेला आन्सर काय असणार आहे? फ्रान्स असणार आहे. मग फ्रान्सने पण काय केलं होतं? काही प्रमाणामध्ये इन्स्ट्रुमेंटल सपोर्ट असेल, काही टेक्निकल सपोर्ट असेल, काही मॅन्युअल सपोर्ट असेल, अशा विविध प्रकारच्या माध्यमातून त्या प्रकारच्या असलेल्या ह्या अंतरिक्ष मोहिमेला, जी की गगनयान आहे भारताची, त्याला काय करण्यात आलेलं आहे? प्रमोट करण्यात आलेलं आहे. पुढचा क्वेश्चन आहे, राष्ट्रीय वित्त अहवाल प्राधिकरण NFRA याचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? पर्सन इन न्यूज म्हणजे व्यक्ती विशेष काय आहे याच्यावर तुमचं हँड असायला पाहिजे. मग यांनी विचारलेलं काय आहे? राष्ट्रीय वित्त अहवाल प्राधिकरण, इंग्लिशमध्ये काय आहे? नॅशनल फिनान्शियल रिपोर्टिंग ऑथॉरिटी. जसे की फॉर एक्झाम्पल आपल्याकडे विविध प्रकारचे असलेले त्या कंपनीज असतात, त्या कंपनीची ऑडिटिंग केल्या जाते. ऑडिटिंग झाल्यानंतर त्या प्रकारचं असलेलं ऑडिट असणे, बाकीच्या गोष्टी असणे, तर ह्या सगळ्या गोष्टीचं असलेलं त्या प्रकारे कोड ऑफ कंडक्ट तयार करणे आणि त्याची पूर्ण रेग्युलेटरीज तयार करणे, याच्यासाठी आपल्याकडे काय आहे? NFRA आहे. आणि त्याचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली तर ते कोण होते? अजय भूषण पांडे साहेब. कोण होते? अजय भूषण पांडे साहेब. खूप इंटेलेक्च्युअल माणूस होता बरं, म्हणजे आहे. त्यांनी फार बऱ्यापैकी जे मोठमोठ्या कंपन्याज आहे त्या कंपन्याज काय करायचे? टॅक्स पेड करत नव्हते, त्या प्रकारच्या ऑडिटिंग मध्ये गफलत करत होते. तर ह्या भूषण पांडे सरांनी बऱ्यापैकी त्याच्यामध्ये काय केलं होतं? रूल्स अँड रेग्युलेशन्स तयार केले आणि कोड ऑफ कंडक्ट तयार केलं आणि कोड ऑफ कंडक्ट करून काय केलं होतं? ह्या याच्या अंतर्गत बऱ्यापैकी गोष्टी रेग्युलेट केलेल्या आहे. हा होता 9वा क्वेश्चन. त्याच्यानंतर पुढचा आहे 10 नंबरचा क्वेश्चन. 10 नंबरचा क्वेश्चन काय होता बघा. सर्वोच्च न्यायालयाने ऑक्टोबर 2021 मध्ये न्यायमूर्ती RV रवींद्रन काय आहे? RV रवींद्रन समिती खालीलपैकी कशाच्या उद्देशाने स्थापन करण्यात आली? आता हे तुम्ही जर लॉजिकनी सॉल्व्ह केलं असं विद्यार्थी मित्रांनो तर आरामशीर तुम्हाला डोळे झाकून आला असता. कारण की खूप सोपा होता आणि चर्चेमध्ये एवढा होता की त्या प्रकारचं असलेलं शुअरली आपल्याला माहित पाहिजे होतं की याचा आन्सर हे असणार आहे. तर काय की तुमच्या असलेल्या सुप्रीम कोर्टाने ही कमिटी स्थापन केली आणि त्या कमिटीच्या अध्यक्षतेखाली किंवा त्या संदर्भामध्ये त्यांचा उद्देश कशासाठी होता तर जे पेगासस न्यूज प्रकरण होतं तर त्याच्या संदर्भामध्ये. पेगासस न्यूज म्हणजे काय की जसे की फॉर एक्झाम्पल तिथं कॉन्ट्रोवर्सी क्रिएट झाली. आपल्या ऑनरेबल सुप्रीम कोर्टनी राईट टू इन्फॉर्मेशन इट इज कन्सिडर ॲज अ फंडामेंटल राईट्स म्हणून डिक्लेअर केलं. मग फंडामेंटल राईट्स डिक्लेअर केल्यानंतर तुमच्या असलेल्या स्थानिक किंवा तुमच्या असलेल्या भारतीय संस्थेनी जर एखाद्या व्यक्तीच्या असलेल्या इथं स्वतःच्या किंवा त्या प्रकारच्या असलेल्या त्याच्या पर्सनल लाईफमध्ये जर इंटरफेअर करत असेल इट इज कन्सिडर ॲज अ व्हायोलेशन ऑफ फंडामेंटल राईट्स. पण एखादी जर बाहेरची संस्था तुमच्या असलेल्या भारतीय लोकांच्या असलेल्या अधिकाराला डावलून तिथं त्यांच्या संदर्भामध्ये जर कंटिन्युअसली त्यांची स्पाईंग करत असेल तर अशा संदर्भामध्ये रेग्युलेटरी मेकॅनिझम भारतामध्ये काहीतरी तयार करावं याच्यासाठी आणि त्या गोष्टीचा तिथं शोध घ्यावा याच्यासाठी 2021 मध्ये RV रवींद्रन यांच्या अध्यक्षतेखाली काय केली होती? ही संस्था ही कमिटी स्थापन केली आणि ह्या कमिटीला पेगासस प्रकरणाची चौकशी करण्याची समिती म्हणून नेमण्यात आली. मग त्यांनी भरपूर प्रकारे त्या प्रकारचा गव्हर्नमेंटला नोटीस इश्यू केलंय की यू शुड नॉट बी इंटरफेअर विद इन द ऑल ऍक्टिव्हिटीज ऑफ अ पर्सनल लेवल. तुम्ही करू शकत नाही अशा विविध प्रकारच्या गोष्टी तिथं हे केल्या होत्या. मग अशासाठी असलेलेच उत्तर काय असणार आहे? 2 क्रमांकाचं पेगासस प्रकरणासाठी RV रवींद्रन यांना काय केलं होतं? अपॉइंट केलं होतं. आता त्याच्यानंतर आहे 11वा क्वेश्चन. कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने MyCGHS ही मोबाईल ऍप्लिकेशन काय केलं आहे? लॉन्च केलेलं आहे. आता ट्रेंड बदलत चाललाय. ट्रेंडमध्ये तुम्हाला कंटिन्युअसली आता आपण जेव्हा म्हणतो की टेक्नोसॅव्हिकल इंडिया होत चाललाय मग टेक्नोसॅव्हिकल इंडिया होता वेळेस आपल्याला ह्या गोष्टी पण लक्षात ठेवल्या पाहिजे की आता गव्हर्नमेंट पण एवढं टेक्नोसॅव्हिकली ऍप्स लॉन्च करते. मग त्या ऍप्सचं असलेलं काय प्रकार आहे?
मग काय आहे, माय सेंट्रल गव्हर्नमेंट हॉस्पिटल सर्व्हिसेस किंवा त्या प्रकारचं असलेलं त्या संदर्भामध्ये हॉस्पिटलायझेशनची स्कीम जी आहे ती कोणती आहे माय सेंट्रल गव्हर्नमेंट हॉस्पिटल स्कीम्स आहे. मग त्या स्कीम्स किंवा हेल्थ स्कीम्स म्हणता येईल आपल्याला, तर ह्या संदर्भामध्ये त्यांनी लॉन्च केलेला आहे. साहजिकच आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम म्हणजेच कशा संदर्भात असणार आहे, आरोग्य मंत्रालय. याचं उत्तर काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, 2 क्रमांकाचं आरोग्य मंत्रालय, माय CGHS म्हणून असणार आहे. आता 12वा क्वेश्चन, कोणत्या देशाने 2022च्या कॉम्पिटस ऍक्ट लॉन्च केलेला आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे कॉम्पिटिशन कमिशनच्या संदर्भामध्ये कॉम्पिटिशन ऍक्ट 2002 तशाच प्रकारचा सिमिलर काहीतरी वर्डिंग असलेला हा क्वेश्चन होता. क्वेश्चन काय होता की कोणत्या देशाने 2022चा कॉम्पिटस ऍक्ट लॉन्च करण्यात आला? त्याचा आन्सर आहे तुमचं असलेलं US गव्हर्नमेंट. यावेळेस काय आयोगाला US गव्हर्नमेंट जास्तच आवडायला लागलं का US गव्हर्नमेंटची असलेली पॉलिसी आवडायला लागली का US गव्हर्नमेंटमध्ये सत्तांतर झाल्यामुळं त्या प्रकारच्या US गव्हर्नमेंटच्या हालचालीवर जास्त लक्ष ठेवून आपल्याला क्वेश्चन्स विचारले माहित नाही, पण आपल्याला अभ्यास ह्या पद्धतीने करायचा आहे. कोणता आहे तर त्या संदर्भामध्ये US गव्हर्नमेंट. कोणता आहे, कॉम्पिटस ऍक्ट. कॉम्पिटस ऍक्ट म्हणजे सिंपल सांगतो, जर ज्या प्रकारे अमेरिकेच्या असलेल्या राज्यव्यवस्थेअंतर्गत स्थित्यांतर झाली, ते स्थित्यांतर झाल्यानंतर तुमच्याकडे असलेले जो बायडन जे की कुठेतरी त्या संदर्भामध्ये एक अशा विचारसरणीचे लोक आहे की सर्वसमावेशकता त्यांना फार आवडती, आणि जो त्या प्रकारचे असलेले ट्रम्प हे होते ते पर्टिक्युलर आपण म्हणतो ना की दे वेर द अँटी ग्लोबलिस्ट पर्सोना. मग अँटी ग्लोबलिस्ट पर्सोना म्हणजे काय की आंतरराष्ट्रीय स्तरावर आम्हीच एक महत्वाचे व्यक्ती आहोत, बाकीचे सगळे शून्य आहोत, अशा प्रकारचे ते व्यक्ती, आणि त्या व्यक्तीमुळं कुठेतरी तुमच्याकडे ग्लोबलायझेशनला तडे जात होते. मग अशा गोष्टीसाठी त्या प्रकारे त्यांना डावललं गेलं आणि जो बायडन साहेबांची काय झाली तिथं नियुक्ती झाली. मग त्यांनी त्या प्रकारचा असलेला एक ऍक्ट पास केला, आणि तो ऍक्ट अशासाठी पास केला की त्यांनी सांगितलं काय की वी आर स्टेइंग विदिन द ग्लोबलायझेशन एरिया आणि वी हॅव टू बी कोऑर्डिनेट ईच अँड एव्हरी कंट्रीज विच आर नीडेड टू बी फुलफिल आवर विशेस अँड देम ऑल्सो. मग अशा प्रकारच्या गोष्टीला विजन मध्ये ठेवून त्यांनी अशा प्रकारचा ऍक्ट केला, आणि ह्या ऍक्ट खाली असं सांगण्यात आलंय की तुम्ही जेवढ्या पण गोष्टी तिथे मॅन्युफॅक्चर करणार आहे किंवा तुम्ही त्या प्रकारची टेक्नॉलॉजी अवेल करणार आहे किंवा कोणतीही गोष्टी तुम्ही मेकॅनिझम मध्ये रन करणार असेल, दे हॅज टू बी अ कोऑर्डिनेट विथ ऑल कंट्रीज विच आर रिसाइडेड विदिन द पर्टिक्युलर ऑन द अर्थ. त्या अर्थमध्ये जेवढे पण कंट्रीज असेल त्यांना सगळ्यांना घेऊन तुम्हाला राहायचं आहे, आणि त्या प्रकारचा असलेला ऍक्ट असणार आहे की ज्याच्यामुळं कुठे तुम्ही यू आर द फेवरिंग ऑफ अ ग्लोबलायझेशन. मग ग्लोबलायझेशनच्या संदर्भामध्ये असलेला हा काय आहे, कॉम्पिट ऍक्ट आहे. तो कोणी केलेला आहे, US गव्हर्नमेंटनी केलेला आहे. हा झाला तुमचा 12वा क्वेश्चन. त्याच्यानंतर आहे 13वा क्वेश्चन. काय सांगितलेलं आहे, आता हा फॅक्च्युअल डेटा आहे, पाठच पाहिजे होता. कोणता, 16वी जागतिक युवा तिरंदाजी स्पर्धा ऑगस्ट 2021 मध्ये खालीलपैकी कोणत्या देशामध्ये पार पडली? म्हणजे त्याला आपण म्हणतो की आर्चरी कॉम्पिटिशन्स किंवा चॅम्पियनशिप असेल वर्ल्ड युथची, कधी आहे, 16वी. तर त्या संदर्भामध्ये काय उत्तर आहे, पोलंड आहे. फॅक्च्युअल डेटा आहे, स्पोर्ट्स बद्दल तुम्हाला 100% विचारल्या जातं. 14वा आहे, कुष्ठरोगासाठीचा आंतरराष्ट्रीय गांधी पुरस्कार 2021 कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? पर्सन इन न्यूज. परत त्याच गोष्टी आहे, इंटरनॅशनल गांधी अवॉर्ड ऑफ लेप्रसी, म्हणजे ज्या संदर्भामध्ये कुष्ठरोग असेल किंवा कोणीही आरोग्याच्या व्यवस्थेअंतर्गत ज्यांचं सामाजिक उत्तरदायित्व म्हणून अशा प्रकारे जर तिथं कॉन्ट्रीब्युशन करत असेल, द पर्सन हॅज बीन अवॉर्डेड बाय द नेम ऑफ अ इंटरनॅशनल गांधी अवॉर्ड फॉर द लेप्रसी 2021. मग अशा प्रकारचे असलेले डॉक्टर भूषण कुमार हे काय होते, त्यांचा असलेला हा ऑनर त्यांना भेटला, आणि त्यांनी बऱ्यापैकी काय केलेलं आहे, ह्या क्षेत्रामध्ये त्यांचं नाव केलेलं आहे. म्हणून त्याचं उत्तर काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, 14 क्रमांकाचं 1 असणार आहे. आणि आता लास्ट असणार आहे, आता बघा विद्यार्थी मित्रांनो, परत हेच आहे काय की तुमचं असलेलं करंट. आता हे करंट म्हणजे 1 वर्षाचं नसून 19 पासून तुम्हाला लर्न करावं लागणार आहे. पण घाबरून जायचं काम नाही विद्यार्थी मित्रांनो, असे 2 क्वेश्चनच होते. किती क्वेश्चन होते, 2 क्वेश्चन. 15 पैकी 2 क्वेश्चन जे की तुमचे असलेले 2019 बद्दल विचारल्या जातात. त्याच्यापैकी कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट हा कुठेतरी तुमचा असलेला आपण म्हणतो ना की स्टॅटिक पोर्शनचा भाग होता, तर तो होणं अपेक्षित आहे. म्हणजे 2021
क्वेश्चन किती आहे? एकच क्वेश्चन आहे हा क्रमांकाचा, आणि तुमचा असलेला प्रिव्हियस म्हणजे जो आपण म्हणतो की सोडून द्यायचा, असे 2 क्वेश्चन. म्हणजे 15 पैकी 2 क्वेश्चन तुम्हाला नाही जरी आले तरीही तिथं चालत होते, पण बाकीचे जे तुमचे 13 क्वेश्चन तिथं यायलाच पाहिजे होते. म्हणजे नियर टू बी 15 पैकी तुमचे 12 तरी क्वेश्चन येणं हे अपेक्षित होतं. मग त्या प्रकारचा असलेला शेवटचा क्वेश्चन, पशुधन गणना 2019 नुसार महाराष्ट्र राज्य देशामध्ये पशुधनाच्या कितवा क्रमांकावर लागतो? तर त्याचं उत्तर आहे 7वा क्रमांक. किती आहे? 7वा क्रमांक आहे. अशा प्रकारचं असलेलं हे करंट अफेअर्स हे क्वेश्चन्स होते, आणि ह्या क्वेश्चनचे मिनिमम रिक्वायरमेंट होते की तुम्हाला 12 येणं अपेक्षित होतं. आता भूगोल झालं, आता सायन्स झालं, करंट अफेअर्स झालं. आता ह्या संदर्भामध्ये कोळेकर सर, डॉक्टर कोळेकर सर असणार आहे, तो इतिहासाचा पोर्शन घेणार आहे, आणि त्या संदर्भामध्ये आपले कोळंबे सर जे की भगीरथ अकॅडमीचे असलेले संचालक आहे, ते पॉलिटी आणि इकॉनॉमिक्सचं डिकोडेशन्स करणार आहे. अशा प्रकारचे असलेल्या ह्या संदर्भामध्ये हे सगळ्या गोष्टी केलेल्या आहे. आता आपण भागीरथ मार्फत आपण एक नवीन कोर्सेस पण लॉन्च करतोय, स्पेशली तुमचं असलेलं PSI आणि PSIचं पद जास्त असल्यामुळं ह्यावेळेस लॉची बॅचेस आपण काय करणार आहे, लवकरच रन करणार आहे. त्याच्याबद्दल तुमचा नोटिफिकेशन जर तुम्हाला लवकरात लवकर पाहिजे असेल तर तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. थँक्यू सो मच.